तर फडणवीस गणपत गायकवाड यांना वाचवू शकले नाही तसं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तसंच उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फडतुणवीस असा उल्लेख करण्यात आला। आणखी एक महत्त्वाची बातमी, सध्या गल्लीमधली निवडणूक असल्यासारखी भाषणं होतात असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंचं भाषण शिव्यांनी सुरू होतं आणि शिव्यांनी संपतं अशी टीका फडणवीसांनी केली। फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्याच भाषेमध्ये तीव्र टीका केली आहे। मोदीजी नकली शिवसेना म्हटल्यावर उद्धवजींना मिरची लागली असं फडणवीस म्हणाले। वोट जिहाद करणारी बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का असा सवालच फडणवीसांनी केलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांचं भाषण बघितलं, त्यांची सुरुवात होते मोदीजींना शिव्या देण्यापासून। मग मध्येच मोदीजींना 4-5 शिव्या दिल्यानंतर काही मुख्यमंत्र्यांना देतात, मग काही मला देतात, मग पुन्हा मोदीजींवर जातात। शिव्यांपासून सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात। आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री महोदय देखील म्हणाले की आमची शिवसेना आहे त्यांची शिवसेना आहे। माननीय मोदी साहेबांनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर उद्धवजींना मिरची झोंबली। पण माझं त्यांना म्हटलं आहे, तुमचं वागणंच असं आहे, त्यामुळे आम्हाला बोलावंच लागेल। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। ज्या शिवसेनेच्या किंवा ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये केवळ आणि केवळ वोट जिहादची मागणी करावी लागते, ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का। आता उद्धवजी एवढे तडफडायला लागले की परवा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या झेंड्याला फडकं म्हटलं। बरोबर आहे, आता हिरवा झेंडा जास्त जवळचा वाटायला लागला। ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये केवळ आणि केवळ वोट जिहादची मागणी करावी लागते, ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का। मग ती काय आहे? काय आहे? काय आहे? नकली शिवसेना। आणि म्हणूनच मोदीजींनी सांगितलं की उद्धव ठाकरेजी, तुम्ही निश्चितपणे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात, पण विचाराचे वारसदार मात्र तुम्ही नाही आहात। विचाराचे वारसदार या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होऊ शकतात, विचाराचे वारसदार हे राज ठाकरे असू शकतात, पण तुम्ही विचारांचे वारसदार होऊ शकत नाही।